आज मी तुम्हाला महिला मित्र असण्याचा फायदा सांगतो। तर आज आमच्या कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन होतं, ज्यामध्ये आम्हाला एखाद्या ब्रँडची किंवा प्रोडक्टची लॉन्च कॉन्फरन्स प्रेझेंट करायची होती, ज्याची प्रॅक्टिस आम्ही काल रात्रीपासून करत होतो। खरं बाकीच्यांचं प्रेझेंटेशन बघून आमची थोडीशी पाटली, पण तुमच्या भावाचा कॉन्फिडन्स लेवल जरा जास्त आहे, जो मला अशा परिस्थितीत कधीच धोका देत नाही। बाकी घरून जर कोणी डबा आणला तर हॉस्टेलवाल्यांची रिएक्शन अशीच असते। कॉलेजमध्ये जर करायला काय नसलं तर आम्ही रील्स करतोय, ज्यात तुम्हाला कधीच बघायला मिळणार नाहीत, कारण त्या फक्त आमच्या आठवणींसाठी। त्यानंतर अचानक आम्हाला कॉल आला की शूट आहे आणि या, मग गेलो आम्ही पण टाळ्या वाजवायला। आम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण जरा ऍक्टिव्ह राहावं लागतंय, कारण आमचे एचओडी आम्हाला कधी कुठं पाठवतील काहीच सांगता येत नाही। एमपी थिएटरला एक प्रोग्राम होता, ज्याच्यामध्येच मला आठवलं की माझी असाइनमेंट राहिल्या आणि 6 वाजता सबमिशन आहे आणि आता वाजल्यात 5। पण जर तुमच्या जवळ चांगल्या मैत्रिणी असतील तर अशा परिस्थितीत तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही। फक्त एक वडापाव द्यायला लागतोय। तुम्हाला पण एक वडापाव देतो, फक्त तुमच्या भावाला फॉलो करून घ्या। चला आता काय निवांतच।